तर नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूबच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर फायनली मित्रांनो, आपले 10,000 सबस्क्रायबर पूर्ण झालेत आणि तुम्ही मला जे प्रेम दिलं, खरंच मी तुमच्यासाठी आभार व्यक्त करतो. तर आता खोपोलीमधलं हिडन प्लेस ते बघतो, खोपोलीकरांना माहिती आहे, बाहेर पण बऱ्याच जणांना माहिती आहे. तिकडं आता आम्ही चाललो आहे आंघोली करायला. आणि त्या हिडन प्लेसचा एक इतिहास आहे. त्या हिडन प्लेसला पहिले आम्ही लहान असताना एक नाव होतं, ते नाव मी तुम्हाला सांगणार आहे, पण तिकडे गेल्यानंतर. आणि खरंच ते कमेंट करून सांगा की ते नाव बरोबर आहे की नाही. चला, माझ्यासोबत मोठो ब्लॉगर प्रेम शिंदे सुद्धा आहेत. हे बघा, इकडे स्कूटीवरती बसलेत. तर चला, आमचं गाव आहे, तर आम्ही चाललो. ओके. तर मित्रांनो, फायनली आपल्याला अनिकेत भाई सुद्धा जॉईन झालेला आहे. तो सुद्धा आपल्यासोबत येत आहे त्या हिडन प्लेसवरती. तो हिडन प्लेस नाही म्हणता येणार, बरंच आता व्हायरल पण आहे ते ठिकाण. पण आता कसं आहे, बाहेरच्या लोकांनी जास्त फेमस केलं आहे, आम्ही फेमस करता करताच म्हातारे झालो. तर काय, आम्ही का नाही केलं, कारण की आम्हाला कुठल्या गोष्टीचं जास्त हे वाटलं नाही आहे, हेवा वाटला नाही आहे. पण आम्ही लहानपणापासून तिकडेच आंघोलीला जातो, आंघोळ करायचो आम्ही तिकडे. खूप पवलं आहे त्या ठिकाणी, एवढं पवलं आहे ना की हिसाबाच्या बाहेर. का रे भाई, आता पावायची इच्छाच नाही राहील. हा, इच्छा नाही राहिली, म्हणजे मन मरून गेलंय. तर ठीक आहे, जाऊ द्या, चला जाऊया, मजा तर करूया. आयुष्य सुंदर आहे, फक्त जगता आलं पाहिजे. तर हा आमच्या खोपोलीतला फेमस गगनगिरी महाराज आश्रम. तर मित्रांनो, या आश्रमाला कोणी भेट दिली की नाही आहे मला कमेंट करून सांगा. आणि ही आमची पाताळगंगा नदी. चला, हे गगनगिरी आश्रमाचा मठ आहे बाई. चलो मठात. हा आमचा रिक्षा स्टँड आहे. आमचं रिक्षा रिक्षा स्टँड आहे, इथं आपली रिक्षा असते. तर मित्रांनो, तुम्हाला जर मला भेटायचं असेल तर तुम्हाला गगनगिरी आश्रमाजवळ यावं लागेल, कारण मी सुद्धा माझ्या सारथीला घेऊन तिथंच थांबतो. माझी सुद्धा रिक्षा तिकडेच असते. चला, तर तुम्ही त्या प्लेसला जाण्यासाठी तुम्हाला कुठून यावं लागतं. हे इथं ऐतिहासिक शिव मंदिर आहे, वीरेश्वर मंदिर. हा स्टेशनवरनं रोड येतो आणि हा तो शिव मंदिर आहे. आता याच रोडनी तुम्हाला जावं लागतं. लोकेशन मला तुम्हाला सांगायची इच्छा नाही आहे, बट सांगतो, कारण बरेच ठीक आहे. तर आज जो प्लेस आहे, तर तुम्ही इथं आल्यानंतर राईटला तुम्ही गेले तर बाजारात जाल, पण तुम्हाला हा लेप मारावं लागतं. काका बस ठीक. चला, तर हा इकडून तुम्हाला सरळ यावं लागतं. हा टाटा पॉवरला जातो रोड, म्हणजे टाटा पॉवर कंपनी आहे ना, तिकडं रोड जातो. सरळ तुम्ही गेले तर पहिले तिथं एअरटेलचं कॉल सेंटर होतं. ते आता बंद पडलं, काही वर्षापासून बंद आहे. तर इकडूनच हा रस्ता आहे, हा आपला पापलवाडा आहे. आणि तुम्हाला इकडून जावं लागतं. हा कच्चा रोड आहे. ॲग्रेशन करत असलेला हा तो हे, आणि तो खूप डेंजरस. त्याने आमच्यावरती हल्ला केला असता, पण वाचलो आम्ही हल्ला. चला, तर चाललो आम्ही. हा, इथून बाईक पण जातात. चला, ए भाई बसत नाही का तू. चला, तर हा आमचा सह्याद्रीचा डोंगर आहे. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून ज्या नदीचा उगम स्थान होतो, त्या नदीला आम्ही भेट देण्यासाठी चाललो आहे. आमच्यासाठी खूप प्राऊड फीलची गोष्ट आहे, कारण आमच्या इकडे नदीचा उगम स्थान आहे. आमचा सह्याद्री डोंगर. चला, गाड्या तर ऑलरेडी इथं भरपूर लागलेल्या आहेत. तर फायनली आपण त्या लोकेशनवर आलो आहे, जो आता खोपोलीमधला सर्वात फेमस लोकेशन आहे. आणि त्या लोकेशनचं नाव पहिले जुनं होतं, वेगळं होतं. आता त्याचं नाव वेगळं केलं आहे.
तर चला नवीन जनरेशननुसार आम्ही पण वागलं पाहिजे. तर मित्रांनो मी शेवटला सांगेल की ह्या लोकेशनचं नाव काय होतं आणि याला काय बोलायचे. सो ठीक आहे चला. तर फायनली आम्ही आलो आहे मित्रांनो त्या लोकेशनला. टाटा पवार खोपोली वॉटरफॉल असं त्याला नाव आहे, पण असं त्याचं नाव नाही आहे. त्याचं नाव काहीतरी वेगळंच आहे. सो चला बघूया आपण. चला तर हेच ते लोकेशन आहे टाटा पॉवर खोपोली. तिकडे ती टाकी दिसते का तुम्हाला? टाकी. या टाकीवरनं आम्ही लहानपणी उड्या मारायचो लहान असताना. तेव्हापासून आम्ही येतोय. आज मला 27-28 वर्ष झाले आणि बरीच वर्ष आम्ही इकडे येतोय. बघू शकता गर्दी, भरपूर प्रमाणात गर्दी इकडे व्हायला लागली आहे. अगदी सह्याद्रीच्या कुशीमध्ये असलेलं हे आमचं नदीचं उगमस्थान आहे. पाताळगंगा नदी, याचा उगमच इकडूनच होतो. सो बघा खोपोलीकरांना तर माहिती आहे आणि मी तुम्हाला सांगितलं आहे की इथं यायचं असेल तर कसं यायचं, आणि याचं मी नाव नंतर हायलाईट करणार आहे. ठीक आहे. मित्रांनो लोकेशन कसं आहे? भारी आहे ना. मी सुद्धा जाणार आहे आता आंघोळी करायला. भाई मजा येणार आहे. लय वर्षातनं मी आंघोळी करायला आलो आहे टाटा पॉवर वॉटरफॉल खोपोली येथे. सो तुम्ही सुद्धा या, पण मी एवढंच सांगेल, नंतर सांगेल त्याचं नाव काय आहे ते मी नंतर सांगेल. ठीक आहे.
मित्रांनो, एक महत्त्वाची टीप अशी आहे की या लोकेशनला आल्यानंतर बिलकुलही कोणी कचरा करायचा नाही आहे. इथे येऊन कचरा करू नये. ही आपली नैसर्गिकरित्या तयार झालेली ही एक जागा आहे. तिथे कोणीही कचरा करू नये. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे इथे तुम्ही आंघोळीला आल्यानंतर तुम्हाला स्वतःची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि जर लाईफ जॅकेट असेल तर अतिउत्तम आहे. तो सुद्धा तुम्ही घालून येऊ शकता, कारण तुम्ही तुमची काळजी घेणं खूप महत्त्वाची आहे. नक्कीच मित्रांनो, इथं आले तर तुम्ही या सर्व गोष्टींची काळजी घ्या. स्वतःची काळजी घ्या, एन्जॉयमेंट करा. उन्हाळा आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच इथे पावाला याल. म्हणून सांगतो, स्वतःची काळजी घेऊनच इथं अंघोळी करण्यासाठी या आणि आयुष्याचं मजा घ्या. आयुष्य सुंदर आहे, फक्त जगता आलं पाहिजे. बघा, हे खूप जुनं ठिकाण आहे. ते नदीचं उगम होतं, म्हणजे खोपोली नदीचं टाटा पॉवरमधनं येतं. खूप लोक येतात, त्यांनी स्वतःची काळजी घ्यायला हवी. खूप प्रेशरही असतं पाण्याचं, त्याच्यामुळे खूप आनंदही मिळतो इथे पाण्यासाठी. पण लोकांनी येताना खूप सेफ्टीचा विचार करूनच येतात पाण्यामध्ये उतरायला. बघा, तुम्ही दिसते तुम्हाला किती फोर्स आहे पाण्याला. की वरून येताना खूप वरून उंचावर पाणी खाली पडतं, त्याच्यामुळे ते फोर्स खूप जास्त असल्यामुळे आधी खूप अपघात झालेले बरेचसे केसेस गेलेले आहेत अजून. त्याच्यामुळे खूप काळजीपूर्वक या. खूप छान सुंदर असं ठिकाण आहे पोहण्यासाठी. आणि लहानपण आम्ही तर खूप आले, लहानापासून इथे येतोय. आमचं खोपोलीमध्ये जन्मच आहे, त्याच्यामुळे खूप आनंद घेतलेला आहे. थँक्यू. चालू केलं का? हां, तर मित्रांनो, फायनली नदीवरून मजा आली. एकच उडी मारली. सवय गेले पाहुण्याची, त्या लहानपणापासून पोहत आलो आहे. आणि बघा तुम्ही किती सगळी लोक मजा करतात. मी पण केले. आत्ता मी तुम्हाला नाव सांगाल या लोकेशनचं. कोणाला माहीत असेल तर मला कमेंट करून सांगा. तर या लोकेशनला टाटा पॉवर खोपोली वॉटरफॉल न बोलता या लोकेशनचं नाव होतं आग्रा. आम्ही लहान असताना या लोकेशनला आग्रा बोलायचो. आग्र्यावरती चाललं आहे अंगोलीला. तसं तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा आणि भरभरून प्रेम द्या. लवकरच आपल्याला 100K सबस्क्रायबर पूर्ण करायचे आहेत. आणि व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंट करा. थँक्यू सो मच.